आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून संजीव राजे निंबाळकरांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आयकरच्या छापेमारीचा निषेध व्यक्त करण्यात येतोय, तर संजीव राजे निंबाळकरांच्या फलटण आणि पुण्यातील घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे। गोविंद मिल्क प्रकल्पाचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येतेय। राजकीय आकसापोटी कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर यांच्या फलटण आणि पुणे येथील निवासस्थानी आज आयकर विभागाचे छापे पडलेले आहेत आणि त्यासह त्यांच्या गोविंद मिल्क या प्रकल्पावर सुद्धा आयकर विभागाचं पथक चौकशी करतायत। त्याचबरोबर आयकर विभागाच्या छाप्यानंतर संजीव राजे यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि या कारवाईवर फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आयकर विभागाच्या कारवाईचा चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला असून राजकीय आकस बाळगून ही कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। आम्हाला मनापासून दुःख होते आणि म्हणून मी पहिल्या प्रकरण त्या कारवाईचा निषेध करतो आणि या घटनेमुळे निश्चितच एक संजीवाच्या चौकशी असेल किंवा काय असेल जी कारवाई होते ती कारवाई प्रति संजीवाच्या यांच्यावरती नसून तर या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसावरती आहे अशी भावना आमच्या मनामध्ये आहे।